हाय नमस्कार सर्वांना. शुभ सकाळ. आजचा विषय आहे ना, तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे बरं का. की कसं असतं, लोक काय म्हणतात की आई वडील नसले की माहेरला कोण म्हणजे नसतं आपलं, भाऊ भाऊजाया कोणी नसतात कोण कोणाचं, असं बरंच जण म्हणतात बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला म्हणजे कसं असतं तुम्हाला सांगते, पाठीला आपल्या कोण नसतं आणि डोक्याला सुद्धा कोण नसतं. काय म्हणजे काय विषय आहे, कधीतरी आपल्याला डोक्यात चावायला लागलं तर आपल्याला दुसरी व्यक्ती लागते. आणि पाठ जर घासायची म्हणलं तर आपल्याला पाठ घासायला कुणाला तरी सांगावं लागतं. हां. आणि पूर्वी कसं होतं, फक्त माझा विषय म्हणजे विषय काय आहे तो फक्त ध्यानात घ्या. शब्दाचा अर्थ कोणी घेऊ नका बरं का. आणि घेतला तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. हां. तर पहिलं कसं होतं, माहेर सासरहून जर मुलगी माहेरी आली ना, की लगेच ते पाणी गरम करायला ठेवायचे, लगेच त्यांना आंघोळीला पाणी द्यायचे. तर असं पहिलं होतं. आता कोण तसं काय करत नाही. आता उठसूट मुली माहेरला जातात, माहेरवरून येतात. आता तसं काय विषय तो राहिला नाही. पण पहिलं होतं तसं बरं का. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, की आता मी माझ्या माहेरी गेली होती बरं का. मला आई नाही आणि वडील आहेत, तर वडील का नाही माझ्या दुसऱ्या भावाकडे राहतात. तर मी मोठ्या माझ्या भाऊजाईकडे गेले होते. माझ्या भाऊजाईचं नाव तुम्हाला माहितीच आहे, मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर माझ्या मोठ्या भाऊजाईकडे मी गेले होते. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, की तुम्हाला तुमची पाठ घासू का, पाणी उतरून देणं, हे सगळं सगळं त्यांनी केलं. आता आमचं एवढं वय झालं तरी पण आमची आणि माझी भाऊजाई काही जास्त वयाची नाही. माझी मोठी मुलगी आहे ना, तिच्या वयाची माझी मोठी भाऊजाई आहे बरं का. आणि धाकटी भाऊजाई आहे ती ह्या पोरगीच्या वयाची आहे माझ्या. पण मी तिकडं काय थांबले नाही, धाकट्या भावाकडं मोठ्या भावाकडं झाले, कारण मला यायचं होतं ना इकडं. त्यामुळं मग तर कसं आहे, आपण जर आपल्या भावजाला जीव लावला तर भावजे आपल्याला जीव लावते. काय कुणी मनावर घेऊ नका आणि कुणी याच्याबद्दल असं काही विचार करू नका बरं का. कसं असतं माहिती आहे का, आपण जर आपल्या भावजाईला नीटवाणी बोललो चाललो तर तीही आपल्याला जीव लावल. नंदा वाईट नसतात किंवा भावजाया पण वाईट नसतात. हां, एवढं लक्षात ठेवायचं. हां, सगळे चांगले असतात. फक्त काल काय झालं ना, ते आज आठवायचं नाही. आणि जर तुम्ही म्हणजे मागं जे झालेलं आहे तेच जर तुम्ही जर उगाळत बसला ना, तर त्याचा काही उपयोग नाही. मग जीवनात जर तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल, आपल्या माणसांचा आनंद घ्यायचा असेल ना, तर काल काय झालं त्याचा विचार करू नका. हं. आणि जर तुम्हाला जर तो विचार करायचा असला ना, तर मग तुम्हाला भविष्य काळात तुम्ही काय करणार मला सांगा. हां. तुम्ही तेच म्हणणार का, माझी भावजाई अशी ते, माझी भावजाई तशी ते. प्रत्येक घरात आहे थोडं भांडणं तणणं होतात, रुसारुसी होते, फुगाफुगी होते. पण कसं आहे, जे झालं ते सोडून द्यायचं. माणसाचं आयुष्य किती आहे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे ना, माझं पण होतं की माझं पण झालेलं आहे. आणि होतं माझ्या भावाचं माझं पण कधी कधी भांडणं झालेले आहेत. भावजाईचं पण झालेलं आहे, भावजाईचं माझं कधी कधी झालेलं आहे. पण तेवढं जर धरून बसलं तर आपलं आयुष्य कसं पुढं जायचं. हं? तर तुम्हाला सांगायचं म्हणणं काय, तर माझी भाऊजाईने माझी पाठ घातली, मला आंघोळ घातली, अजून काय लागते. आणि एवढी चांगली बघा, त्या दिवशी मी ओढणी दिली तर मला किती चांगली ओढणी दिली बघा. हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं हे काय मी प्रत्येकजण घेऊ शकतं, पण माणसाला देण्याची जाणत असली पाहिजे. मग तर कसं आहे, कुणाकडं नाही म्हणून देत नाही किंवा कुणाकडं आहे म्हणून घेत नाही. तर कसं आहे, त्याच्यामध्ये प्रेम असतं, आपुलकी असते. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रत्येकाच्या घरात माणूस 2 टाईम खाऊन सुखी असतं. हां, माणूस करतं, पण ना जे प्रेम आहे ना, तेवढं फक्त जपलं पाहिजे माणसानं. प्रत्येकाकडं पैसे आहे, घरदार आहे, सगळं आहे, खाऊन पिऊन माणूस सुखी आहे. हां, पण फक्त माणसांनी ते जपलं पाहिजे ना, आपलं माणूस आहे म्हणून. आणि आपण जर तेच मागचं जर काढत जर बसलो ना, तर आपण कधी सुखी होऊ हे सांगता येत नाही. तर खूप जेव लावला मला म्हणजे. आणि कायम आमचं फोन बिन चालू असतात, विचारती ताई तुम्ही कशा आहेत.
दुसरं कोणी नाही, पण ती विचारते सगळ्यांना फोन करून, तुम्ही कसे आहेत, जेवला का नाही. माणसाला आयुष्यात काय लागतं. हं? पण आता कसं झालं माहिती का, प्रत्येकाकडं पैसा हडका आहे, प्रत्येकाकडं पैसा आहे, पण तेवढा एकामेकाला देण्यासाठी वेळ नाही माणसाकडं. किंवा माणसाला वाटतं की चला आपण त्या माणसाला भेटू किंवा फोनवर बोलू, तेवढा वेळ नाही माणसाला. फक्त दोन शब्द गोडीचे आणि महत्त्वाचं म्हणजे विचारपूस. माझा विषय कधी कुठं भरकटेल सांगता येत नाही. फक्त माणसाने एकामेकाशी गोड बोलावं, एकामेकाची विचारपूस करावं. कोणी कुठं पण असू दे, पण सुखी असू दे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगते, माझी भावजाई लय चांगली आहे, लय जीव लावते आम्हाला सगळ्यांना, आणि आपणही कधी तिला दुखवलं नाही. कधीतरी इकडं तिकडं माणसाचं बोलणं होतं, पण प्रत्येक शब्द एवढा उचलून धरायचा नसतो. येईल तो दिवस आनंदात घालवायचा. प्रत्येकाला दुःख आहे, कोण सुखी आहे, प्रत्येकाला दुःख आहे, पण तेवढंच दुःख जरा बाजूला सारून माणसाने एकामेकाशी गोड बोललं पाहिजे. माझा विषय कधी कुठं जाईल काही सांगता येत नाही, असं आहे. लय जीव लावती भाऊजी माझी, हेच सांगायचं होतं तुम्हाला. आईच्या माघारी आहे कोणतरी आपल्याला सांभाळणार. कधी जर गेलो तर तांब्याभर, काही नाही, तांब्याभर पाणी दिलं ना तर पुष्कळ झालं बघा. पण करते ती जेवण. हे बघा, जेवणाचा विषय बाजूला, प्रत्येक आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे, जेवणाचा विषय बाजूला. पण तिने आपलं काय झालं आहे, गावावर लई फिरले ना, त्यामुळं पाण्याने जरा प्रॉब्लेम झालेला आहे. तर प्रत्येकाने कणी सगळं म्हणजे विषय बाजूला ठेवून एकामेकाशी गोड बोलावं, नीट राहावं. तुम्ही जर कालचाच विषय जर उगाळत बसला तर उद्या कसं व्हायचं आपलं. चला, बाय बाय सगळ्यांना.